नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण वरईचा पुलाव बनवणार आहोत आणि त्याचसोबत मस्त असं थंडगार फ्रूट सॅलड बनवणार आहोत की जे उपवासाला चालतं। उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे दोन्ही पदार्थ खूप वेगळे आहेत, हेल्दी आहेत आणि टेस्टी तर एवढे आहेत की तुम्ही एकदा बनवलं तर परत अशाच प्रकारचा पुलाव आणि सॅलड नक्की बनवून पाहाल। तर जास्त वेळ न काढता आपण आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा पाहूया आपण पुलाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। तर या ठिकाणी मी तूप घेतलेलं आहे, हे घरचं साजूक तूप आहे। हे आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून एवढे घ्यायचं आहे। त्यासोबत दाणे घेतलेले आहेत, थोडंसं आपण आलं घ्यायचं आहे, हिरव्या मिरच्याचे बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत, साखर, मीठ आणि जिरे घ्यायचे आहेत। तर जिरे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत। त्यासोबत आपल्याला 3-4 लवंगा सुद्धा घ्यायच्या आहेत। भाजलेल्या दाण्याचं कूट आपण अर्धी वाटी घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी 1 वाटी एवढा भरून आपल्याला वरईचा तांदूळ घेतलेला आहे। हा नेहमीचा जो वरईचा तांदूळ असतो तो स्वच्छ करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला पहिल्यांदा वरईचा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। त्यासाठी एका बाउलमध्ये आपण वरईचे तांदूळ घेणार आहोत, त्यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता याच्यातलं पाणी काढून टाकूया आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे वरईचे तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवूया। तर आता वरईच्या तांदळासाठी आपल्याला जे पाणी लागणार आहे ते पाणी सुद्धा आपण गरम करून वापरणार आहोत। तर त्यासाठी एका सॉसपॅनमध्ये मी 1.5 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। म्हणजेच 1 वाटी आपल्याला जर तांदूळ घेतला असेल तर फक्त 1.5 वाटी आपण पाणी घ्यायचं। पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित आपण मोजून ठेवलं तर आपला भात असा एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो। तर आता फोडणी करून घेऊया। पहिल्यांदा आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं आहे। तूप पातळ झालं की आपण फोडणीसाठी जिरे घालायचे आहेत। जिरे 1 चमचा घातलेले आहेत, ते तडतडले की हिरव्या मिरच्या घालायच्या। आता हिरव्या मिरच्या 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। तर मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। आता यावरती आपण धुवून ठेवलेले वरईचे तांदूळ घालायचे आहेत। आता एकदा आपण परतून घेऊया। व्यवस्थित असे तुपावरती तांदूळ छान परतायचे 1 मिनिटभर। तांदूळ छान परतला गेला तुपामध्ये की त्याचा भात सुद्धा चांगला मोकळा होतो। आता पाहू शकता तुम्ही याच्यातलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे परतल्यामुळे। तर आता यामध्ये आपण लवंगा घालूया आणि 1 चमचाभर आपण आलं घालायचं आहे। आलं हे किसून घेतलेलं आहे। तर आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित तुपावरती परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तर गरम पाणी हे अगदी छान उकळून घेऊनच घालायचं, म्हणजे भात हा पटकन शिजतो आणि तो जास्त मऊसूद होत नाही, तर मोकळा असा सुट्टा भात तयार होतो। तर या ठिकाणी आपण 1.5 वाटी एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे। उकळी आलेली आहे पाण्याला। गॅस हा मीडियम करून ठेवायचा। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। त्याचसोबत आपण 1 चमचाभर साखर सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे आणि त्याचसोबत आपल्याला भाजलेले दाणे सुद्धा यामध्ये घालायचे आहेत। आता मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम लो करून ठेवायचा आहे। आपल्याला याला एक वाफ काढायची आहे, त्यासाठी यावर आपण झाकण ठेवूया आणि 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया। आता मिनिटभर वाफ काढल्यानंतर भात छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर पहा, पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालंय आणि भात हा ऑलमोस्ट होत आलेला आहे, 80% शिजलेला आहे। हा भात पटकन तयार होतो। तर यामध्ये आता आपल्याला 2 टेबलस्पून एवढं कूट घालायचं आहे। हे दाण्याचं कूट घातलेलं आहे। त्याचसोबत 1 चमचाभर आपण ओला नारळ जो खवणून ठेवलेला आहे किंवा किसून ठेवलेला आहे तो घातलेला आहे। आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आणि हा भात आपला आता होत आलेला आहे। तर आपण यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटासाठी आपण याला छान वाफ आणून घेऊया। तर आता आपला भात तयार होत आहे, तोपर्यंत आपण या भातासाठी लागणाऱ्या भाज्या ज्या आहेत त्या काय लागणार आहेत ते पाहूया। तर या ठिकाणी काजू घेतलेले आहेत, ओला नारळ सुद्धा किसून घेतलेला आहे, त्यासोबत रताळ्याचे बारीक पीस करून एका वाटीमध्ये ठेवलेले आहेत। तर हे पाण्यामध्ये ठेवायचे, नाहीतर काळे पडतात। त्यासोबत आपण 1 बटाटा सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे सालं काढून, तर तो सुद्धा पाण्यात ठेवायचा। आणि या ठिकाणी मी भोपळा वापरणार आहे, तर भोपळ्याचे सुद्धा छान पीसेस करून घ्यायचे। एका पॅनमध्ये आपण आता उरलेलं तूप घेऊया। हे 2 ते 3 टेबलस्पून एवढं तूप आहे। तर तूप पातळ झालं की आपण सर्व या भाज्या आहेत
त्या फ्राय करून घेणार आहोत. थोड्याशा मऊसूद अशा करून घ्यायच्या आहेत, कारण आपण या पुलावामध्ये घालणार आहोत. तर त्यासाठी या भाज्या आपण पूर्णपणे अशा मऊसूद करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी पहिल्यांदा तूप तापलं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे रताळं. तर रताळ्याचे बारीक पीस करून घ्यायचे. आता तुपावर याला परतून घेऊया. परतत असताना थोडंसं मीठ घातलं तरी चालेल. आता थोडंसं आपण पाहूया की रताळी शिजली की नाही ते. तर थोडासा मऊसूदपणा आला की आपण हे सर्व काढून घेणार आहोत. तर पहा, याचा कलर चेंज झालेला आहे आणि रताळं छान मऊ झालेला आहे. तर काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता याच पद्धतीने आपल्याला बटाटा सुद्धा मऊसूद करून घ्यायचा आहे, म्हणजेच फ्राय करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण गॅस आता एकदम लो करायचा आहे आणि बटाटा याच्यामध्ये घालायचा आहे. तर तुपावर बटाटा परतण्यासाठी आपल्याला दोन मिनटं तरी लागू शकतात. यावर आपण थोडंसं मीठ घालूया. मीठ घातलं की याचा अळणीपणा कमी होतो आणि चवदार होतात बटाटे. तर नेहमी भाज्या परतताना जर मीठ घातलं तर भाज्या पटकन मऊ पडतात आणि लवकर अशा परतल्या जातात किंवा फ्राय होतात आणि त्याला सॉफ्टनेस हा पटकन येतो. तर पहा, बटाटासुद्धा छान फ्राय झालेला आहे. एकदा पाहूया आपण. तर आता फ्राय झालेला बटाटा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता बटाटा काढून झाल्यानंतर आपण भोपळ्याचे सुद्धा पीसेस फ्राय करून घेणार आहोत. तर भोपळा हा अतिशय सुंदर लागतो या पुलावामध्ये. तुमच्याकडे भोपळा चालत नसेल तर तुम्ही नाही वापरलात तरीही चालेल. भोपळा हा पुलावामध्ये खूप सुंदर असा टेस्टी लागतो. त्याचसोबत तो दिसायलाही खूप छान दिसतो. तर आता झाकण ठेवून आपण याला 1 मिनिटभर वाफ आणूया, म्हणजे भोपळा हा पटकन परतला जातो. आता मीठ घालून परत आपण याला एकदा परतलेला आहे आणि भोपळा सुद्धा मऊसूद झालाय, आपण काढून घेऊया. आता यानंतर आपण काजू आणि मनुके ठेवले होते ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी थोडंसं तूप कमी झालेलं आहे पॅनमधलं, तर आपण 1 चमचा तूप याच्यामध्ये घालूया, म्हणजे आपले मनुके आणि काजू हे चांगले फ्राय होतील. तर आता फ्राय झालेले काजू आणि मनुके काढून घेऊया. भाज्या आपण तळून वापरल्यामुळे भाज्यांचा क्रंच तसाच राहतो, ओव्हर कुक होत नाहीत सर्व भाज्या. त्यामुळे आपण अशा प्रकारे फ्राय करून वापरतो. तर पहा, आपला भात हा तयार झालेला आहे. छान वाफ आलेली आहे आणि मोकळा असा भात आपला तयार आहे. तर अशा प्रकारचा मोकळा भातच आपल्याला पुलाव बनवण्यासाठी लागणार आहे. याच्यातला आपल्याला आता अर्धा भात हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, कारण आपण पुलाव बनवत असताना भाज्यांचे लेयर तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण याच्यातला अर्धा भात काढून घेतलेला आहे आणि अर्ध्या भाताचा थर हा आपण असा कढईमध्ये खालच्या बाजूला ठेवणार आहोत. आता यावर आपल्याला भाज्या ज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या सर्व घालायच्या आहेत. तर भोपळा, बटाटा आणि त्यासोबत रताळ्याचे पीसेस आपण यावर घालायचे आहेत, की जे आपण आधीच फ्राय करून ठेवले होते. सर्व बाजूनी व्यवस्थित हे फ्राय केलेले जिन्नस पसरवायचे आहेत. यामध्ये तुम्हाला आणखीन कोणत्या तुमच्या आवडीच्या भाज्या असतील ज्या उपवासाला चालतात त्या वापरल्या तरी सुद्धा चालेल. आता यावर ओलं खोबरं घालूया आणि थोडेसे काजू आणि मनुके घालूया. आता यावर जो काढून ठेवलेला भात आहे तो घालायचा आहे आणि तो स्प्रेड करायचा आहे, म्हणजे पसरवायचा आहे. आता यावर वरच्या बाजूने सुद्धा आपण फ्राय केलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत. या भाज्या तळून घेतल्यामुळे सॉफ्ट झालेल्या आहेत, त्यामुळे याला शिजण्याची काहीच गरज नाहीये. फक्त आपण भाताबरोबर याला एक वाफ आणणार आहोत, की ज्यामुळे या भातामध्ये या व्यवस्थित मिक्स होतील. तर या पद्धतीने बटाटे, रताळे आणि भोपळ्याचे आपण तुकडे छान पसरवलेले आहेत. यावर ओलं खोबरं टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीरही आपण घालायची आहे आणि काजूचे पीसेस घातलेले आहेत. त्याचसोबत आपण थोडेसे मनुके सुद्धा घालूया. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभरासाठी 1 ते 2 मिनिटासाठी आपण याला वाफ घेणार आहोत.
आता पुलाव तर आपला तयार झालेला आहे, एक वाफमध्ये तो तयार होत आहे. तोपर्यंत आपण पुलावसोबत सर्व करण्यासाठी फ्रूट सॅलड बनवणार आहोत. हे फ्रूट सॅलड अतिशय टेस्टी होतं आणि झटपट असं बनवता येतं. तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया काय काय घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी एक ॲपल घेतलेला आहे, एक डाळिंब आणि एक केळ घेतलेला आहे. त्यासोबत पिठी साखर, वेलची पावडर आणि दही घ्यायचं आहे. दही अगदी ताजं आणि गोड दही घ्यायचं आहे की ज्यामुळे आपलं फ्रूट सॅलड आहे ते एकदम टेस्टी होतं. तर पहिल्यांदा आपण काय करूया की डाळिंबाचे दाणे काढून आपण ॲपलचे सालसुद्धा काढून घेऊया. तर डाळिंबाचे दाणे काढून झालेत आणि ॲपलसुद्धा आपलं छान असं सालं काढून झालेलं आहे. ॲपलचे सुद्धा आपण आता पीसेस करून घेऊया. छोटे छोटे पीसेस करायचे. या फ्रूट सॅलडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं वापरू शकतो, म्हणजेच पायनॅपल वापरू शकतो, त्याचबरोबर पेरू वापरू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज वापरू शकतो, द्राक्षसुद्धा वापरू शकतो. तर तुमच्याकडे जेवढी फळं मिळत असतील तेवढी तुम्ही जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा की त्यामुळे आपलं हे फ्रूट सॅलड खूपच असं टेस्टी होतं. तर या पद्धतीने आता सर्व पीसेस आपले करून झालेले आहेत. एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण आता हे सर्व फळांचे पीसेस घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण डाळिंब दाणे घालूया. थोडेसे दाणे आपण सर्विंगसाठी ठेवूया. थोडेसे दाणे आपण डेकोरेशनसाठी ठेवलेत. आता यामध्ये दही घालायचं आहे. हे 1 कप एवढं दही आहे. याच्यातलं जवळजवळ पाऊण कप एवढं दही आपण वापरणार आहोत. आणि यामध्ये मिक्स करायची आहे पिठी साखर. तर ही 2 ते 3 टेबलस्पून एवढी पिठी साखर आहे आणि त्यासोबत आपण घातलेली आहे वेलची पावडर. आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. तर हे फ्रूट सॅलड आपण अगदी झटपट बनवू शकतो. तर ज्या लोकांना उपवासाच्या दिवशी कोणतंही हेवी असं काही खायचं नसतं किंवा फराळ करायचा नसतो, त्यावेळी फलाहार घेताना अशा प्रकारचं फ्रूट सॅलड ते नक्की यूज करू शकतात. म्हणजे फक्त फळं खाण्यापेक्षा फ्रूट सॅलड बनवून खाल्लं तर ते आणखीनच हेल्दी होतं आणि टेस्टीसुद्धा होतं. तर या प्रकारे आपण आता फ्रूट सॅलड एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. हे फ्रूट सॅलड शक्यतो थंड करूनच आपण सर्व करणार आहोत. तर गार्निशिंगसाठी आपण वरून यावरती डाळिंबदाणे घातलेले आहेत. मी 2 बाउलमध्ये हे फ्रूट सॅलड काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर आता आपलं फ्रूट सॅलड थंड होतं आहे तोपर्यंत पाहूया आपला पुलाव कसा झालेला आहे. तर पुलाव छान सेट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. छान अशी त्याला वाफ आलेली आहे आणि मोकळा असा पुलाव आपला तयार झालेला आहे. तर हा पुलाव आता आपण सर्व करणार आहोत आपल्या फ्रूट सॅलड सोबत. तर पाहू शकता पुलावचा रंग किती सुंदर आलेला आहे. यामधल्या भाज्यांचे रंग सुद्धा किती छान असे दिसत आहेत. तर एका आपल्या सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. मस्त असा गरमागरम वरईचा पुलाव. सर्व करताना तुम्ही यावरती कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून सर्व करायचं आहे. आता आपले जे फ्रूट सॅलड आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते सुद्धा आपण एका बाउलमध्ये या पुलावसोबत सर्व करायचं आहे. त्यासोबत मी थोडेसे केळ्याचे चिप्स आणि थोडेसे बटाट्याचे फिंगर चिप्स पण सर्व केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपली उपवासाची थाळी मस्त अशी तयार झालेली आहे. अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशा दोन्ही रेसिपीज आहेत. तुम्ही जरूर एकदा ट्राय करा. या प्रकारचा पुलाव जर एकदा तुम्ही बनवलात तर परत परत अशा प्रकारचाच पुलाव तुम्ही बनवून नक्की खाणार. आणि फ्रूट सॅलड तर सर्वांनाच आवडतं, अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण छान अशी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.